हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, संपूर्ण कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांना सातबारा कोरा, शेतकऱ्यांना सातबारा कोरा, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना सातबारा कोरा, शेतकऱ्यांना सातबारा कोरा, ओला दुष्काळ, ओला दुष्काळ, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, ओला दुष्काळ, ओला दुष्काळ, जबाबदार राज्य सरकारचा, जबाबदार राज्य सरकारचा, जबाबदार राज्य सरकारचा. अरे कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही. व्यथा आहे इकडे झालेली आहे, मात्र सरकार कोणता निर्णय घेत नाही आणि त्याचमध्ये तुमचा ऋण मोर्चा आहे. काय सांगा? खरं तर महाराष्ट्रामध्ये पाठीमागील 10 ते 15 दिवसापासून आता खूप जास्त पाऊस पडत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप असं अति नुकसान झालेलं आहे. ते कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यात, खांदू गेलेल्या आहेत. मालांचं तूर असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, यासारखी पिकं तर संपूर्ण बर्बाद झालेले. सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे फळबागांचं. त्या लोकांचं देखील खूप मोठं नुकसान झालं आहे, ज्यांची 10-10 वर्षाची तपस्या, अशी झाडं खराब झालेली आहेत. परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे आणि तात्काळ घोषणा करायला पाहिजेत, केलेला नाही. अशाच प्रकारे पंजाबमध्ये देखील ओला दुष्काळ पडला होता आणि तिथे देखील महापूर येऊन खूप मोठं नुकसान झालं होतं. तिथली सरकारने तात्काळ 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना घोषित केली. मग महाराष्ट्र सरकार कोणाची वाट बघतंय? महाराष्ट्र सरकारने देखील 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई केली पाहिजे. शेतकऱ्यांना जो विद्यार्थी इथला विद्यार्थ्यांच्या फीस माफी झाल्या पाहिजे आणि ओला दुष्काळ हा इथला महाराष्ट्रातला घोषित झाला पाहिजे. ती अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे. म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं आज तर ऋण घेऊन आलेलं आहे. जर हे शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं तर उद्या त्याला नांगूर घेऊन आल्याशिवाय राहणार नाही.